कला दर्पण न्यूज। ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण ही संकल्पना केवळ जातीपुरती मर्यादित नसून त्याग, ज्ञान, बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि समाजहिताची व्यापक जीवनदृष्टी यांचा समन्वय आहे। देश आणि समाजासाठी योगदान देताना सरकारकडून काहीही अपेक्षा न ठेवता मी समाजाला काय देऊ शकतो हा विचार ब्राह्मण समाजाने सातत्याने कृतीतून सिद्ध केला आहे। त्यामुळे देशाच्या प्रगतीत ब्राह्मण समाजाचं योगदान नेहमीच आघाडीवर राहिलं आहे, असं प्रतिपादन निवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रचूड गोंगले यांनी केलं। इचलकरंजी ब्राह्मण समाजाच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्री परशुराम, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। वेदमूर्तींच्या वेदमंत्रोच्चाराने आणि ईश स्तवनाने वातावरण भक्तिमय झालं। या वर्षीचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार गोपाळ तथा उल्हास चिंतामण लेले यांना प्रदान करण्यात आला। तसेच श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार पुरस्कार संतोष अविनाश साधले, स्नेहल विनय दंडगे, डॉक्टर श्रीकृष्ण श्रीपाद काळे आणि श्रीकृष्ण नारायण गोरे यांना देण्यात आला। अध्यात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वेदो नारायण पुरस्कार वेदमूर्ती विश्वजित विजय मळेरीकर यांना, तर सामाजिक कार्यासाठी सेवाभावी संस्था पुरस्कार मैत्री फाउंडेशन इचलकरंजी यांना प्रदान करण्यात आला। प्रमुख अतिथी तथा किर्लोस्कर ब्रदर्सच्या निर्यात विभागाचे उपाध्यक्ष प्रसाद माधवराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की राष्ट्रभक्ती, ज्ञान, शौर्य, संस्कार, मातृशक्ती आणि समाजसेवा या मूल्यांच्या आधारावर ब्राह्मण समाजाने भारताच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक योगदान दिलं असून भविष्यातही हे योगदान अधिक प्रभावीपणे सुरू राहील। यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील परशुराम मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाचं स्वागत ब्राह्मण सभा अध्यक्ष सुरेश जोशी व विश्वस्त शैलेश गोरे यांनी केला, तर प्रास्ताविक उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी केला। पाहुण्यांचा परिचय विश्वस्त दिगंबर कुलकर्णी, डॉक्टर पद्मनाभ कुलकर्णी आणि सौ रुपाली दिवान यांनी करून दिला। मान्यवरांचं स्वागत सचिन संजय मेंदरगी, किरण दंडगे, सतीश पळसुले, सतीश वडके, प्राध्यापक मिलिंद तांडेकर, सौ माधवी कुलकर्णी आणि महिला अध्यक्षा सौ अर्चना उत्तुरकर यांच्या हस्ते करण्यात आलं। मानपत्राचं लेखन व वाचन मनीष आपटे यांनी केलं। कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन महेश फडके आणि सौ स्नेहल कुलकर्णी यांनी केलं। कार्यक्रमाचं सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण श्रीनिवास गोडसे यांनी केला, तर आभार प्रदर्शन सौ अश्विनी कुलकर्णी यांनी केलं। कार्यक्रमाची सांगता सौ भाग्यश्री कुलकर्णी यांनी सादर केलेल्या सामुदायिक पसायदानांनी झाली। या सोहळ्यास महिला उपाध्यक्षा सौ वैभवी कुलकर्णी, सौ मेदिनी कुलकर्णी, सौ संध्या कुलकर्णी, सौ संपदा ओगले, सुप्रिया भट, जिजीबाई शिशु संस्कार केंद्राच्या शिक्षिका व कर्मचारी, ब्राह्मण समाजातील ज्ञातिबंधू भगिनी तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवश्यक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.